आम्ही गेलतो शेताकडं, म्हणजे दुसऱ्या गावाला गेलो म्हणून आम्ही गावाला गेलो. तर मग डोंगरातनी घुसलो आम्ही. तर हे झाडी किती, पुन्हा कानी वरून ते बी लाईन गेले तर बरं लोकांना शेतामध्ये पाणी देण्यासाठी. तर हे इथून किती पाकरे पगार येत. आणि तर आम्ही इकडं चिखल इतका वरती रोडनं चिखल होता. म्हणतो माणसानं गाडी नेलीच कशी असं मला वाटत होतं. तर वर इकडं जाय म्हणजे हे रोड नाही हो. हे का इकडं किती जंगल आहे दाट दम मस्त. आला दम. कशाची भाजी गड्या तरुट्याची भाजी होती. मन झालं तर पण गावाकडे गेलो होतो म्हणजे दुसऱ्या गावी तर गेलो कसं होतो ना, इकडं त्याच्यामुळे वातावरण नाही तर वाटलं सांगा बरं पूर्ण तुम्ही. तरुटेच येतं म्हणलं. हे पहा तरुट्याची बरं भाजी किती भारी आहे. किती डोंगर आहे इथं. हे का वाहक पण जंगलच राहतात आहे बरं इथं. जंगलच या डोंगरातनी वाघ राहतात. जंगल आहे. तर म्हणला मग दमाला आम्ही चाललो होतो या रस्त्याने. एवढा चिखल होता एवढा चिखल अंग होता. धुतले, तर लय चिखल होता. धुणं मग धुतलं, वाळू रस्ता घातले, धरून धरून इकून तिकून चालत होतो देवदर्शन आम्ही. केलं आमच्या घरचे समोर आहे, आणि मी मग इकडं मागे. आले मी. तर दमाला मग ते म्हणत चला बाई इथं आलं पाय हे सैलान बाबाचं झोपडं करेल आहे बरं का. हे इथं झोपडं करेल आहे. मग इथं कोण नाही राहत पण फक्त झोपडे. मग आता पाण्या पावसाच्या नसती देवाचं राहत. आहे जिथं तिथं आंधी राहत देवच असतील येतं. पण पाण्या पावसाच्या नसती राहत म्हणून इथं कानी झोपडे आहे. मग या झोपड्याजवळ एवढे म्हणजे कसं सापाचं भीती वाटते ना, त्याच्यामुळं नाहीत राहत इथं. तर मग एवढा डोंगर होता. तर आणि माझा इकडं चाललो जीवच आम्ही. लागला होता त्या मग ह्याच्यात नंतर बाईकडे तरुटीच्या जाणार आहे. भाजीतनी. पण तरुट्याच्या मग भाजीत तशीच केला पण इकडं म्हणलं चाललो. न्यायची कशी बाबा. वर म्हणलं जायकडं चला आणि म्हणलं जाऊ नंतर द्या म्हणलं. आमच्या घरच्या मनात बरं की घे तरुट्याची भाजी. पण मी म्हणलं जांभई इतक्याला बाबा आपण कसं तिकडं काय घेणार आहे, जाऊ द्या. घरी जाईपर्यंत म्हणलं 5-7 ते तिथं पहा सैलान बाबा 5-7 घंटे होतील म्हणलं. त्याच्यामुळं त्याच्यानं ती भाजी असे भरपूर इथं पासबुक गरमीनं उपजून जाईल तर म्हणलं. जाऊ देवळाचं द्या म्हणलं दर्शन घेऊन तिकडं. येत असते. चला म्हणलं. तर मग आम्ही पाहत आलो आहे म्हणजे दमाला इथं दाट झाडी मागं गेली घेता का थोडा समोर. आता म्हणजे त्या हातात आम्ही घेत्या उंच आलो म्हणलं. आता खाली गेले दमाला ते आम्ही त्या उंच हातात घेते आलो. त्या हातात तर एवढं उंच आलो तरी तर मला गोम दिसली होती बरं म्हणून त्याच्यात मी थांबली होती. पाय जोडून चालली होती. तर मग आता आमच्या घरचे झाले समोर. आता समोर तर गेले म्हणजे समोर आले ते थोडे. पण मीच मग इकडं झाले. म्हणलं चला बाबा म्हणलं आपण